इतका जाळीदार मऊसूत ढोकळा आणि तोही अगदी कमी साहित्यामध्ये. एकदम 100% अशी अचूक रेसिपी आहे. तुमचा ढोकळा अजिबात फसणार नाहीये. ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ना, त्या भांड्याला अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे नंतर आपली धावपळ होत नाही. आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये ना मी 1.5 कप इतकं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा यामध्ये पाऊण चम्मच इतकं मीठ घातलेलं आहे. यानंतर 2-3 चिमूट इतकीच हळद यामध्ये घालायची. हळद जास्त घालायची नाही. आणि त्याचप्रमाणे 1.5 चम्मच साखर यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे जे आहे सायट्रिक ॲसिड आहे, लिंबू सत्व पण म्हणता याला. 1.5 वाटीसाठी मी पाऊण चम्मच इतकं सायट्रिक ॲसिड यामध्ये घातलेलं आहे. तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर 1 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला याला मिक्स करत चालायचं आहे. यासाठीचं पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला अशा प्रकारे गुठळ्या मोडत याचं ढोकळ्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे एकाच दिशेने आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ढोकळा खाताना कधी कधी घशामध्ये दबका बसला जातो, तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला 1.5 चम्मच इतकं तेल यामध्ये घालून पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पाऊण चम्मच इतका खाण्याचा सोडा घालत आहोत. तर खाण्याचा सोडा घातल्यानंतर त्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, ज्यामुळे सोडा ॲक्टिवेट होतो आणि आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच दिशेने हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आपल्याला खूप वेळ मिक्स करत राहायचं नाही आहे. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे ना, त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे. मी इथे कढईमध्येच ढोकळा वाफवण्यासाठी ठेवलेला आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ढोकळा वाफवू शकता. त्यासाठी कुकरची रिंग आणि शिट्टी काढून ठेवायची आहे आणि झाकण लावून तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफ देऊन घेऊ शकता. आता मी जवळपास 20 मिनिटांपर्यंत ढोकळ्याला वाफ देऊन घेतलेली आहे. आता एक कोरडा चाकू यामध्ये घालून बघितला तर तो कोरडाच येत आहे, त्यामुळे आपला ढोकळा झालेला आहे. आता इथे ना ढोकळ्यासाठी तडका रेडी करत आहे. तर एका तडका पॅनमध्ये मी तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली, कढीपत्ता कट करून टाकलेला आहे आणि काही हिरव्या मिरच्यांना चिरा देऊन मी यामध्ये घालून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी तडका बनवला आहे. यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ आणि 1 चम्मच इतकी साखर घालायची आहे. तर ढोकळ्यासाठीचं तडका पाणी आपलं रेडी आहे. ढोकळासुद्धा थोडासा थंड झालेला आहे, तो आपण डिमोल्ड करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता किती सहजपणे ढोकळा हा भांड्यामधनं बाहेर आलेला आहे आणि किती छान स्पॉन्जी असा ढोकळा बनलेला आहे. आता जे आपण तडका पाणी बनवलेलं आहे ना, ते आपण यावरती घालून घेणार आहोत. ढोकळा जर छान स्पॉन्जी झालेला असेल ना, तर हे पाणी छान त्यामध्ये सोक होतं. इथे मी ढोकळा कट करून घेत आहे आणि खूप छान स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा बनवण्यासाठी ना खूप कमी साहित्य लागतं आणि अगदी घरच्या साहित्यामध्येच बनून रेडी होतो. तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ढोकळा बनवत असाल ना, तर या पद्धतीने नक्की बनवून बघा. अजिबात तुमचा ढोकळा बिघडणार नाही आणि असाच अगदी सॉफ्ट स्पंजी ढोकळा बनून तयार होईल. खूप सॉफ्ट ढोकळा बनतो आणि हा ढोकळा खाताना अजिबात घशामध्ये रेलल्यासारखं किंवा दबका बसत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की हा ढोकळा घरी बनवून बघा. खूप कमी वेळामध्ये आणि घरच्या साहित्यामध्ये झटपट असा हा ढोकळा मी बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.